साईबाई सकाळ भावांनो, दिवस 4था। तर आम्ही आता निघालोय कसारा पायथ्याला। तर सगळ्यांचे चालू बॅगा बिगा भरून आलेत। हे बघा चाय नाश्ता करतायत। निशाणी पण निघाले, तर पालखी येईल। तर मस्त कडाक्याची चाय आणि मस्त ही हिरवीगार थंडी बाबांचं आहे। तर एवढी ह्या साईडला खूप थंडी आहे। तर बघू शकता सगळे पण निघालेत आपापली चाय बॅगा बिगा घेऊन तर बॅग करायला। साईराम साईराम साईमाई सकाळ यार, साईमाई सकाळ साईमाई सकाळ। चला तर पालखी निघाले प्रस्थान। साईमाई आता आम्ही निघालोय प्रवासाला अशी कडाक्याच्या थंडीमधून। कडाक्याची थंडी चालू आहे एवढं, आणि दुपारचं एवढं गरम होतं की परत घरी जायचं मन करतं मला, पण बोललो नको। या थंडीतून आणि या गरमीतून आम्ही थंडा गरम घेऊन डायरेक्ट आम्ही शिर्डीला पोहोचणार। चला मग भेटू पुढे। मला पण अरे व्हिडिओ नाही काढ। आम्ही साईराम बोलून निघालो, येत नाही। तर फायनली आम्ही सूर्याकडे बघून आमचा हा स्पॉट नाश्त्याचा, तर आम्ही आता पोचलोय। तर आता बघूया नाश्त्याला काय। नाश्त्याला पोहे आणि शिरा आहे। आता निघालोय। आम्हाला अजून एक पालखी मिळाली आमची पालखी आहे त्या पाठीमागे। तर ग्रेट भेट झाली। तर आम्ही ये बघ इकडं, ये हबीबी डोका आला क्या बोलती तुम किधर। आम्ही एका हॉटेलवर थांबलो आणि मस्त रिलॅक्स झालो। थोडंफार गमछा जरा वल्ला केला, कारण की उन्हाचं तापमान तुम्ही बघू शकता एवढं मोठं सिलसियत चालू आहे, तर काय बोलू शकतो। मग आम्ही गमछा वल्ला केला आणि डोक्यावर घेतलाय। मस्त गारगार वाटते, थोडं एवढं ऊन वाटत नाही। हे माझ्या मित्रांनी पण हे केले। साई बंधू अजून पाठीमागे पण येत आहेत। परेलगावची साई छाया, तर आम्हाला रथ मिळाला आहे। त्यांचे साई बंधू पण आहेत। पालखी त्यांची इथं तर दिसत नाही। फायनली आम्ही आमच्या दुपारच्या हॉल्टला आलो आहे। या हॉल्टवरती एवढं गरम होतं की चारी बाजूनी ओपन आहे। तर काय माहिती आहे, लोकांनी पंखा मागवला आहे। मग आता थोडंफार पण त्याचे पण गरम हवा लागते, तरी पण बघू आपण। आता आमची जागा इकडे आहे बघा, सगळे झोपले। पालखी आमची इकडे ठेवली। तर डाळ भात, उन्हाळ्या भाजी पुरी पेढा शिरा। तर आज जेवायला आहे। आल्यापासून 4 वेळा आंघोळ केली, पण कोण बघा नुसतं घाम बघा, सगळे नुसते घामातून आहे। काय फायदा नाही आंघोळ करून। 4 वेळा आंघोळ केली, 4 वेळा। आता येईल आणि झोप पण येत नाही। आता भजन चालू आहे तिकडे।
तर आम्ही आता पालखीची टी शर्ट आमच्या छापलेली आमच्या ग्रुपमधली टी शर्ट आम्ही आता घातली आहे कसाऱ्याला. सगळे मस्त हे बघा. मी पण आता टी शर्ट घातले, मस्त व्हाईट पॅन्ट घातले. आता सगळे मस्त पालखी विलकी घेऊन रील काढणार. सगळ्यांनी आपापलं हे केलं. हा बघा, हा एक नंबर आहे आमचा. इथून असं हे केलं. तर आता पालखी निघाली, सगळे येत आहेत पालखी. आता इथं कोकम सरोवर भेटतोय. आम्हाला इथं चिक्की भेटले. पेटीचा माझा भेटला. तर आम्ही आता कलिंगड खातोय. तर पंजाब टू हैदराबादमध्ये हे दादा आले. तर इथून सायकलवर चालत चालत तुम्ही बोल शकता काय. मैं पंजाब से हैदराबाद जा रहा है अल्लू अर्जुन सर से मिलने के लिए, और सोनू सर से मिल रही है मुंबई में. तो इससे अल्लू अर्जुन और इसके बड़े बड़े फैन है जो आ रहे हैं पंजाब से हैदराबाद साइकिल पे. अभी देखो कितना, थोड़ा भी उनको सपोर्ट करो. रनिंगला लोक पण नाहीत रे तेवढी. रनिंगला कसं लोक पाहिजेत, मग भरलेला. हा एवढ्याशी काय घेणार टर्न. टर्निंग शॉट कुठे भेटेल माहिती आहे काय, सिन्नरला. कसाऱ्यात घ्यायचं होतं, कसाऱ्यात घ्यायचा होता. हा, तो ओपन आहे, ओपन आहे, पूर्ण ओपन आहे. ह्या साईडून त्या साईडला दिसतो. घे लवकर सीधा चांदी. मंदिरात आलो. तर आम्ही आता नाश्त्याला आलो. नाश्त्याला आम्हाला लसूण चिवडा आणि भाकरवडी भेटली. त्या मामांना भेल बनवायला सांगितलं. बघू आता भेल काय बनवतो. पालखी आता निघाली.
रात्रीच्या हॉल्टसाठी. आता पेट्रोल पंपला थांबलोय. चाललो जरा वॉशरूमला. तर आम्ही आता जरा पाठी माझा मित्र आणि मी दोघंजण थांबलेलो. आता आम्ही चाललो. अजून 1 तास बाकी आहे आम्हाला. थोडंसं चालायला जवळच आलं आहे स्पॉट. तर आता बघू. एवढं पण काळोख खूप झाला आहे. थोडाफार लेट झाला. तर फायनली आम्ही आमच्या स्पॉटला आलो आहे. तर आमची जागा इथे. तर आम्हाला आता जागा इकडं भेटली. तर आम्हाला इकडं जागा भेटली. दादाला झोपले. साईमाई रात्र भावांनो. आता आम्ही झोपतोय. सगळे झोपलेत बघा. हे सगळे बाहेर झोपलेत. आतमध्ये पण अर्ध पदयात्री झोपलेत.